नमस्कार, आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज। किनगाव अहमदपूर महामार्गावर भीषण थरार, चालत्या कारने पेट घेतल्याने जिल्हा परिषद शिक्षकाचा होरपळून जागीच मृत्यू। नेतेचा क्रूर खेळ, 10 दिवसापूर्वीच मृत्यूला दिली होती हुलकावणी। किनगाव अहमदपूर महामार्गावर दिनांक 15 जानेवारी रोजी गुरुवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली। काजळ हिप्परगा परिसरातील डुक्करबंधा येथे एका चालत्या कारने भीषण पेट घेतल्याने अहमदपूर येथील सहशिक्षक माधव श्रीवाड यांचा गाडीतच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला। अवघ्या काही दिवसापूर्वीच अशाच एका कार अपघातातून थोडक्यात बचावलेल्या श्रीवाड यांचा आज त्याच महामार्गावर काळाने घाला घातला। नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार सहशिक्षक माधव श्रीवाड हे आपल्या मारुती 800 कारने क्रमांक MH22H1914 किनगावकडून अहमदपूरच्या दिशेने येत होते। सकाळी 11:30च्या सुमारास काजळ हिप्परगा शिवारात त्यांची कार आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार जोरात डिवायडरला जाऊन धडकली। धडक इतकी भीषण होती की काही क्षणातच कारने पेट घेतला। वाचण्याची संधीच मिळाली नाही। कारने पेट घेताच आगीचा मोठा लोळ उठला। आगीची तीव्रता एवढी प्रचंड होती की श्रीवाड यांना गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याची साधी संधीही मिळाली नाही। भर दिवसा महामार्गावर कार आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाली होती। हे विदारक दृश्य पाहून रस्त्यावरील प्रवाशांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र आगीच्या तीव्रतेमुळे कोणालाही जवळ जाता आले नाही। पोलीस आणि अग्निशमन दलाची धाव। घटनेची माहिती मिळताच अहमदपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले आणि पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक विनोद पवार, तैयब शेख, राम रामोळे, प्रकाश भोपळे घटनास्थळी दाखल झाली। तसेच अहमदपूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे पथक प्रभारी अधिकारी कैलास सोनकांबळे, ड्रायव्हर अजित कुमार तळलाळे, फायरमॅन प्रकाश जाधव, प्रशांत गायकवाड तात्काळ घटनास्थळी पोहोचले। अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली, मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे श्रीवाड यांना गाडीतच जळून कोळसा झाला होता। पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे। नेतेचा क्रूर खेळ, 10 दिवसापूर्वीच मृत्यूला दिली होती हुलकावणी। विशेष म्हणजे सहशिक्षक माधव श्रीवाड यांच्यासोबत याच ठिकाणच्या 100 मीटरच्या अंतरावर अशाच प्रकारची घटना काही दिवसापूर्वीच घडली होती। 4 जानेवारी रोजी सकाळी 10:30च्या सुमारास डुक्करबंधा परिसरात त्यांच्या कारच्या इंजिनमधून अचानक धूर निघू लागला होता। त्यावेळी समयसूचकता दाखवून ते गाडीतून बाहेर पडल्याचे त्यांचे प्राण वाचले होते, मात्र आजच्या घटनेत नेत्याने त्यांना सावरण्याची संधीच दिली नाही। त्याच महामार्गावर त्याच वेळेच्या त्याच सुमारास त्याच ठिकाणाहून काही अंतरावर त्यांचा करुण अंत झाला। अहमदपूर परिसरात शोककळा। माधव श्रीवाड हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोपदेव हिप्परगा तालुका अहमदपूर येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत होते। तसेच अहमदपूर शहरातील टेंभुर्णी रोडवर त्यांचे पवन किराणा स्टोअर्स होते। एक मनमिळावू शिक्षक आणि उद्योजक म्हणून त्यांची ओळख होती। त्यांच्या अशा अपघाती निधनामुळे अहमदपूर शहरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। एक प्रसिद्ध कीर्तनकार हरपला। सहशिक्षक माधव श्रीवाड हे केवळ एक आदर्श शिक्षकच नव्हते, तर ते एक उत्तम कीर्तनकार सुद्धा होते। हरिभक्तपरायण माधव महाराज श्रीवाड गुरुजी म्हणून ते वारकरी संप्रदायात आणि परिसरात सुप्रसिद्ध होते। आपल्या सुश्राव्य वाणीने ते अतिशय सुंदर कीर्तन करत असत। त्यांची अनेक कीर्तने यूट्यूबवर देखील अत्यंत लोकप्रिय आहेत। विशेष म्हणजे त्यांचे आई नावाचे स्वतःचे यूट्यूब चॅनल असून त्या माध्यमातून ते आपले विचार जनसामान्यापर्यंत पोहोचवत असत। त्यांच्या निधनाने आध्यात्मिक क्षेत्राचीही मोठी हानी झालेली आहे। असेच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले, अहमदपूर, लातूर।